चला तर मंडळी, आज निहाच्या टिफिनसाठी मी निहाची आवडीची रेसिपी बनवणार आहे। त्याचं एक कारणही आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच। तर त्याआधी रात्रीच मी उडदा मुगाची डाळ भिजू घातली होती आणि सकाळी लावताना त्यात थोडंसं लसूण आणि जिरं घालायचं आहे। तुम्ही वाटेल तर यात कोथिंबीर किंवा मिरची देखील घालू शकता, पण हे मी माझ्या लहान मुलीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी भाज्याही घातलेल्या नाही आणि हलकसं तिखट मीठ घातलेलं आहे, जेणेकरून जास्त स्पायसी व्हायला नको। त्यानंतर जसं वडा सांबारसाठी आपण वडे तयार करतो ना, त्याचप्रमाणे बनवायचे आहे। तसं तर ही रेसिपी भरपूर जणांना माहितीच आहे, पण कोण आपल्या मुलांना ही रेसिपी टिफिनमध्ये देतं हे मला कमेंट करून नक्की कळवा। तर इथे मस्त असे माझे कुरकुरीत वडे रेडी आहे। नियाला समजावलं, कारण ती आज सकाळी लवकरच उठली होती आणि ओट्यावर येऊन बसली होती। तर आज ही रेसिपी बनवण्याचं मेन कारण म्हणजे काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत हेल्दी टिफिन कॉम्पिटिशनबद्दल बोलले होते। नियाच्या स्कूलमध्ये इंट्रा स्कूल हेल्दी टिफिन कॉम्पिटिशन होतं। त्या कॉम्पिटिशनमध्ये नियाला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे, त्यामुळे मीही खुश होते आणि तीही खुश होती। व्यतिरिक्त मी तिला म्हटले होते की जर हॉलिडे होमवर्कमध्येही तुला फर्स्ट क्रमांक मिळाला तर मी तुझ्यासाठी मस्त स्टडी टेबल मागवणार। तर हा मिशोवरून स्टडी टेबल मी मागवला आहे, दुपारीच रिसीव्ह झाला होता, त्यामुळे विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावा। क्वालिटी मस्त आली होती, बघू शकता एकदम मस्त स्ट्रॉंग क्वालिटी आहे। 400ला काहीतरी मला मिळाला। वरती ग्लास ठेवायला किंवा कुठल्याही ज्यूसचा ग्लास ठेवायला जागा आहे, एक ड्रॉवर देखील दिलेला आहे। क्वालिटी छान असल्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केला। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।